गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत मिक्स फरसाण भाजी. त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले आहे. कांदा आहे, टमॅटो आहे, थोडंसं मी इकडे आपलं मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतला आहे आणि कोथिंबीर आहे. आणि इकडे थोडेसे मसाले, आपल्या थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला, हळदी पावडर आणि धना जिरा पावडर. आता आपण स्टार्ट करूया. तेल आपलं गरम झाले, आता आपण कांदा घालूया. आता आपला कांदा लवकर शिजला पाहिजे म्हणून आपण त्यात मीठ चवीनुसार घालून घेऊया, म्हणजे कांदा पण आपला लवकर शिजेल. जितकं आपल्याला हवं चवीनुसार तितकं घालायचं. आता आपण मस्त याला मिक्स करू. कांदा चांगला असं लालसर थोडा होऊन जायचा. बघू शकता कांदा आपला मस्त असा लाल झालाय. आता आपण या अद्रक, कोथिंबीर, मिरचीचा हा ठेचा टाकूया. आता हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया. याला चांगलं आपण मिक्स करूया, म्हणजे आपली मिरची पण चांगली शिजते. आता यातच आपण टमॅटो घालूया. तर आपण याला एक 5 मिनिटं फक्त चांगला हलवून आणि सोडून द्यावा, म्हणजे आपला टमाटर चांगला त्याच्यात ॲड होईल आणि शिजेल पण चांगलं. बघू शकता मस्त असा आपला टमॅटो शिजलाय. आता यात आपण हे सगळे आपले मसाले जे घेतले आहे हे टाकून घेऊया. गॅस थोडा स्लो ठेवायचा, म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही. बघू शकता मस्त असा मसाला हे झालाय. आता मी यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे. मी इकडे आधीच गरम पाणी थोडं करून ठेवलेलं. जितकं हवं तितकं आपण गरम पाणी यात घालूया. आपल्याला खूप पातळ भाजी नाही करायची, सुकीच करायची, पण फरसाण शिजायला थोडंसं हे लागतं, त्यामुळे मी यात पाणी ॲड केलं. यात अजून मी थोडंसं पाणी ॲड करेन. बघू शकता मस्त असं हे झालं. आता यात मी फरसाण घालून घेणार. आता याला चांगलं मी फरसाणला एकजीव करते. आमच्या नाशिकमध्ये खूप फेमस भाजी आहे फरसाण भाजी. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा मला. आणि नाशिकमधनं असेल तर नक्कीच कमेंट करून मला नक्कीच सांगा. आता मी याला 5-10 मिनटं झाकणार आहे. मला थोडंसं मी यात अजून पाणी ॲड करते गरम. खूप नाही घालायचं, आपल्याला सुक्कीच बनवायची, त्याच्यामुळे जरासं घालायचं. त्याला चांगलं एकदा हे करतो. बघू शकता मस्त अशी आपली फरसाण भाजी रेडी आहे. यात मी कोथिंबीर ॲड करते. खूप छान आणि खूप टेस्टी अशी फरसाण भाजी आहे आणि खूप छानही होते. तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. आणि तुम्ही कुठून बघता हे मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच.